नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील नंबर 1 वर असणारी सर्वांची आवडती मालिका म्हणजे ठरलं तर मग. ठरलं तर मग या मालिकेत दररोज नवे ट्विस्ट दाखवले जातात. सध्या मालिकेत सुरू असणाऱ्या ट्रॅकमध्ये सायली अर्जुन विरोधात प्रिया साक्षी यांची कारस्थानं सुरू आहेत. तसंच सर्व सुभेदार कुटुंबीय त्याच्या विरोधात आहेत. मालिकेत असं गंभीर वातावरण आहे. मालिका एवढी रंजक वळणावर असतानाच मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतून कायमचा निरोप घेतला आहे. तर कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊ. मालिकेत अर्जुनची बहीण अस्मिता हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका दाभाडे यांनी मालिकेतून निरोप घेतला आहे. कारण ती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे ठरलं तर मगच्या सेटवरच तिचे खास डोहाळे जेवण आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी ठरलं तर मग मधील सर्व कलाकार उपस्थित होत्या. सेटवरील या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी मोनिकाने हिरव्या निळ्या रंगाची साडी परिधान केली होती, तर त्यावर गुलाबी फुलांचे दागिनेही घातले होते. अभिनेत्रीसाठी खास झोपाळा सजवण्यात आलेला. शिवाय तिने फुलांचा धनुष्यबाण घेऊन खास फोटोही काढलेली. यावेळी मोनिकाचा नवरा चिन्मय कुलकर्णीही उपस्थित होता. मोनिकाच्या आयुष्यातील या खास प्रसंगासाठी ठरलं तर मग मधील जुही गडकरी, प्रियांका तेंडुलकर, केतकी पालव, प्राजक्ता कुलकर्णी यासह सगळेच कलाकार उपस्थित होत्या. मालिकेतील सहकाऱ्यांकडून मिळालेल्या या खास सरप्राईजचा आनंद मोनिकाच्या चेहऱ्यावर अक्षरशः ओसंडून वाहत होता. तर मंडळी, तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का? आणि मालिकेतील नकारात्मक पात्र अस्मिता हे देखील तुम्हाला आवडते का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.